नमस्कार मित्रांनो. मला माझी आजी खूप प्रिय आहे. मला 2 आजी आहेत ॲक्च्युली आणि माझं अत्यंत प्रेम आहे त्यांच्यावर. आपल्या सगळ्यांचं आपल्या आज्यांवर खूप प्रेम असतं. पण मला या सिरियल थ्रू रात्रीस खेळ चालेच्या माध्यमातून मला एक तिसरी आजी मिळाली आणि ती म्हणजे आपलीच लाडकी आजी, ज्यांना आपण आईच्या नावाने हाक मारतो. तर मी आजींना विचारायला मला हवं आहे की तुला नेमकं ही सिरियल करताना तुला काय अनुभव मिळाला? मी आत्तापर्यंत जी कामं केली ती आईची कामं केली आहेत मी, पण आजी झालेली नव्हती अजून. या ह्याच्यात मी आजीही झाले आणि माझीही नातवंड आहेत, ती माझ्या मुलांच्या खऱ्या मुलांच्या वयाची नातवंड आहेत. त्यामुळे मला हा रोल करताना एक तर खूप छान वाटलं आणि सगळी फॅमिली अक्षरशः ही 3 मुलं माझी, 3 मुलगे 1 मुलगी आणि माझ्या सुना, म्हणजे मला असं वाटत होतं की मी खरंच माझ्या घरातच आहे आणि ही माझी नातवंड आहेत. म्हणजे अक्षरशः म्हणजे मी त्यांच्यात रमून जायचे, मी त्यांच्यात माझ्या मुलांना आणि माझ्या सुनांना बघायचे. आणि एक एक्सपिरियन्स म्हणालाच त्याप्रमाणे मला एक सांगायचं आहे की माझा जो विहिरीवर उभी राहते हा सीन होता. मला राजूदादा म्हणाले की तू विहिरीवर उभी राहशील का? आधी मला वाटलं ते मस्करी करतायत, तर मी म्हटलं हो राहीन. नंतर सीन सकाळपासून आम्ही सीन करतच होतो तर त्याच ह्याचे, आणि विहिरीजवळ गेल्या म्हणाले राहशील ना उभी? म्हटलं हो राहीन. आणि मी कसलाही आधार न घेता, काही न घेता मी विहिरीवर उभी राहून तो सीन केला. तो माझ्या आयुष्यातला म्हणजे खूप मोठा क्षण होता, म्हणून खूपच मोठा क्षण होता आणि तो मी कधी विसरणार नाही. माझी मम्मा आणि माझे डॅड हे दोघंही आहेत इथे उपस्थित आणि मला माझ्या मम्माची खूप भीती वाटते बाबा, म्हणून मी तिला आधी विचारतो की नेमकं तिला आत्ता काय वाटतं या क्षणी. आत्ता या क्षणी मी खूप जास्त आनंदात आहे. 100 एपिसोड होऊन गेलेत आपल्या सिरियलचे आणि इतके दिवस, इतके महिने रादर घरच्यांपासून दूर राहून आपण जे काही करतोय ते फळाला आलं आहे कुठेतरी, ती मेहनत सगळ्यांचीच असं वाटतंय. ह्या कॅरेक्टरनी मला जी ओळख दिली आहे त्यासाठी या संपूर्ण टीमचे, प्रोडक्शन, झी TV, सुनील, संतोष, सगळ्यांचे खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. माधवला मी एवढंच मला विचारायचं आहे की किती मौल्यवान आहे तुझ्यासाठी हे तुझ्या आयुष्यात, मला हे विचारावंसं वाटतं. नमस्कार. राजश्री मराठी. मी मंगेश साळवी, तुमचा लाडका प्राध्यापक माधव नाईक. मला आत्ता ना नेमके शब्दात सांगणं कठीण आहे की मला कसं वाटतं आहे. ही ॲप्रिसिएशनची पार्टी आहे, कृतज्ञता किंवा भारलेपण असं आत्ता वातावरणात आहे. मला आतून खूप प्राऊड फील होतं की चांगलं किंवा वाईट हे असणं वेगळं आहे, पण वेगळेपण हे एवढ्या लेवलला ॲप्रिशिएट होतं आणि लोकांनी एवढं ते ॲप्रिशिएट करून आम्हाला जो आनंद दिला आहे तोच आम्ही रिटर्नमध्ये नक्की पुढे देऊ. त्यामुळे हे जे काही प्रेम आहे ते तुम्ही असंच ठेवा आणि ही मालिका अशीच पुढे बघत राहा, कारण ह्याच्याही पुढे खूप वेगवेगळे ट्विस्ट, वेगवेगळ्या वेण्या विणल्या जाणार आहेत. एवढीच विनंती आहे की हे प्रेम सदैव आमच्या पाठीशी असो, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असो आणि आमच्या परीने आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू. त्यामुळे 3 cheers for RKC. हिप हिप हुरे हुरे. थँक्यू व्हेरी मच. हाय, मी प्रार्थना बेहरे. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.